नमस्कार. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात नुकत्याच पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाहीत अशी खंत अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवारांच्या या टीकेचा आता शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतलाय. अजित पवार हे तरुणच होते, त्यांना संधी कोणी दिली अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केलाय. केरळ तसं बघितलं तर फार लहान राज्य आहे, तर आपल्याही राज्यामध्ये करायला काहीच हरकत नाही. जसं महिलांची महिला बँक असते तशी तरुणांची संस्था सहकारी देखील करायला कुठली काही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि तसं केल्याशिवाय तरुणांना पण संधी मिळणार नाही, नाहीतर वयस्कर लोक लवकर संधीच देत नाही. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय अंकुशराव म्हणतो ते खरं आहे ना. अजित पवार यांनी एका सहकारी संस्थेमध्ये भाषण करताना असं बोललंय. अजित पवार यांनी एक सहकारी संस्थेच्या कार्यक्रमात भाषण करताना असं बोललंय की वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही. अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केल्या नाही. वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही असं त्यांनी म्हटलंय. ते कुठून आले? त्याला कुणी आणलं? त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा? आणि अशी किती लोकांचं सांगू प्रश्न, याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं. दरम्यान शरद पवार सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार हे तरुणच होते, त्यांना संधी कोणी दिली असा सवाल करत त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही असं विधान करत शरद पवार यांनी अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका. धन्यवाद.